ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 पाहत आहोत. याच्यामध्ये जो फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला तो आहे इन ब्रॅकेट a मायनस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. एक्झाम्पल नंबर 5. आता याच्या आधीचे जे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थचे एक्झाम्पल आहे तुम्ही व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकतात किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील या ठिकाणी पाहू शकता. 198 क्यूब याला आपण या पद्धतीने देखील लिहू शकतो 200 मायनस 2 क्यूब 200 मायनस 2 198. म्हणजे आपल्याला हे जे आहे 198 क्यूब हे या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे आपण फॉर्म्युल्यानुसार ते सॉल्व्ह करू शकतो. 200 क्यूब मायनस 3 200 स्क्वेअर into b 2 plus 3 a आहे या ठिकाणी 200 into b स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब. 200 चा क्यूब कोणत्याही नंबरचा क्यूब काढायचा आहे आपला तर त्याचं 3 टाइम मल्टिप्लिकेशन करावं लागतं आपला. तर 200 इंटू 200 इंटू 200 2 टू दा 4 4 टू दा 8 0 किती आहे ते बघायचं आहे. 2 4 and 6 1 2 3 4 5 6 हे आहे आपल्या ठिकाणी आन्सर. तुम्हाला या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने केलं जो तुम्हाला इझी वे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू शकता. मायनस 3 इंटू 200 चा स्क्वेअर मीन्स 2 टाइम मल्टिप्लिकेशन 200 इंटू 200 2 टू दा 4 1 2 3 4 2 and 2 4 into 2 plus 3 into 200 into 4 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 चा क्यूब आहे या ठिकाणी 8 80 lakh minus 3 4s are 12 12 2s are 24 1 2 3 4 2,40,000 plus 3 2s are 6 6 4s are 24 and 2 0 म्हणजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन आहे 2400 मायनस 8 जे प्लस मध्ये आहे त्यांची ऍडिशन करायची आहे आपल्याला. प्लस 2400 मायनस मायनस ची या ठिकाणी ऍडिशन होते बट साइन मायनस लागतो. 2,40,000 मायनस 8 यांची ऍडिशन इकडे पहा. प्लस
2400 0042008 80 lakh 2400 मायनस यांची ॲडिशन 2,40,000 फक्त 8 ॲड करायचं आहे 008 आता 80,02,400 मायनस 2,40,000 अँड 8 मायनस करायचं आहे तर 2,400 minus 2,40,000 and 8. 10 minus 8, 2. 10 minus 1, 9. 4 minus 1, 3. 2 minus 0, 2. 10 minus 4, 6. Carry done. 10 minus 3, 7. and carry या ठिकाणी रिटर्न 7 म्हणजेच आपला येणारा आन्सर आहे 7762392. सिक्स एक्झाम्पल आहे आपला इन ब्रॅकेट 2p मायनस 1/2p क्यूब 1/2p क्यूब. आणि एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला एक्झाम्पलचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला ते फ्युचरमध्ये अभ्यासासाठी कामी येईल. टू पी मायनस 1/2p क्यूब इज इक्वल टू 2p क्यूब minus 3 into 2p square. कन्फ्यूज व्हायचं नाहीये या ठिकाणी फक्त या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू ठेवायची आहे. बहुतांशी काय होतं की बऱ्याच वेळा हे कुठून येत आहे नेमकं कोणत्या पद्धतीने घेतलं जात आहे तर असं विचार न करता डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला बघू शकता त्यानुसार चालायचं आहे. 2p square b 1/2p प्लस 3 हे आहे या ठिकाणी 2p b 1/2p square minus 1/2p cube. टू चा क्यूब 8 p चा क्यूब p क्यूब मायनस 3 इंटू 2 स्क्वेअर 4 p स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1 स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4p स्क्वेअर p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 1 क्यूब 1 2 क्यूब 8 p क्यूब p क्यूब 8p क्यूब मायनस या ठिकाणी आता एक कॅन्सल देखील होतील कारण मल्टिप्लिकेशनचं साइन आहे या ठिकाणी तर 2 2 जा 4 p कॅन्सल या ठिकाणी p बाकी आहे बिकॉज या ठिकाणी p स्क्वेअर आहे आपण एक p कॅन्सल केलंय म्हणून इथे या ठिकाणी एक p बाकी आहे म्हणून या ठिकाणी इथे लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे देखील 2 2 जा 4 p
पी कॅन्सल, या ठिकाणी देखील पी बाकी आहे. तर 8p³ मायनस 3 इंटू 2p, 3 2 जा 6 इंटू p, 6p प्लस 3 1 जा 3 अपॉन 2p माइनस 1 अपॉन 8p³. सेवन नंबर इन ब्रैकेट 1 माइनस 1 अपॉन a³ is equal to a³ means 1³ minus 3 a square म्हणजेच 1 चा स्क्वेअर b 1 अपॉन a प्लस 3 a म्हणजे या ठिकाणी 1 b स्क्वेअर 1 अपॉन a स्क्वेअर मायनस b³ म्हणजे या ठिकाणी 1 अपॉन a³ 1³ 1 मायनस 3 1 स्क्वेअर 1 ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन इंटू 1 अपॉन a प्लस 3 इंटू 1 इंटू 1 चा स्क्वेअर 1 a स्क्वेअर माइनस 1³ 1 a³ 1 माइनस 3 1 जा 3 इंटू 1 3 अपॉन a प्लस 3 1 जा 3 इंटू 1 1 अपॉन a स्क्वेअर माइनस 1 अपॉन a³. एक नंबर x इन ब्रैकेट x अपॉन 3 माइनस 3 अपॉन x³ x अपॉन 3 माइनस 3 अपॉन x³ इज इक्वल टू a³ x अपॉन 3³ माइनस 3 a स्क्वेयर x अपॉन 3 स्क्वेयर इंटू b x अपॉन 3 अपॉन x प्लस 3 इंटू a x अपॉन 3 b स्क्वेयर 3 अपॉन x स्क्वेयर माइनस b³ 3 अपॉन x³ x³ 3³ 27 3 चा क्यूब 27 माइनस 3 इंटू x स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 इंटू 3 अपॉन x प्लस 3 इंटू x अपॉन 3 ब्रॅकेट म्हणजेच मल्टिप्लिकेशन आहे 3 स्क्वेअर 9 x स्क्वेअर
या ठिकाणी ब्रॅकेट आहे म्हणजे ब्रॅकेटचा सॉरी 3 चा स्क्वेअर म्हणजे तर कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 चा पण स्क्वेअर घ्यावा लागेल आणि x चा पण स्क्वेअर घ्यावा लागेल. 3 चा क्यूब 27 या ठिकाणी x क्यूब. पहा काय काय कॅन्सल होतं या ठिकाणी. 3 3 जा 9 कॅन्सल 3 कॅन्सल x स्क्वेअर x कॅन्सल झाला या ठिकाणी एक x बाकी आहे x 3 3 या ठिकाणी देखील कॅन्सल x या ठिकाणी एक x बाकी आहे कारण x स्क्वेअर आहे म्हणून. x क्यूब अपॉन 27 मायनस या ठिकाणी फक्त x बाकी आहे प्लस 9 अपॉन x मायनस 27 अपॉन x क्यूब.